श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्यात आपण काही गोष्टी खूप जीव लावून जपतो, पण शेवटी एक वेळ अशी येते की त्या गोष्टी हाताबाहेर जातात. त्या गोष्टी का सुटल्या, त्यामागचं कारण काय, हे कोड मात्र आपल्याला कधी उलगडत नाही. पण हे सगळं घडण्यामागं समोरच्या व्यक्तीच्या स्वभावातलं बदल कारणीभूत असतात. त्याच्या वागण्यातून आपल्याला कळत जातं की आता पूर्वीसारखं काही उरलेलं नाही. काळानुसार गोष्टी इतक्या बदलतात की जुनं काही आठवत नाही, पण आपणही त्या बदलाला इतकं सरावतो की त्याचं दुःख उरत नाही. आपण ते स्वीकारतो आणि शांतपणे पुढे निघून जातो. श्रोतेहो, शेवटी हे खरं वास्तव आहे. जुनं मागं सुटल्याशिवाय नवीन प्रवासाची सुरुवात ही कधीही होत नसते. आणि श्रोतेहो, या जीवनाच्या प्रवासात माणसाला कधी कधी प्रामाणिक स्वभावाची प्रचंड किंमत हे मोजावीच लागते. कारण या जगात प्रामाणिकपणा समजून घेतला हा कधीच जात नाही, तर तो वापरला जातो. आपल्याला गृहीत धरलं जातं, त्या स्वभावाला गृहीत धरलं जातं आणि त्याच्या शांततेचा गैरफायदा घेतला जातो. आणि जेव्हा ते तुटतात ना, तेव्हा ते कोणाच्याही लक्षात येत नाही. श्रोतेहो, प्रामाणिक माणूस प्रत्येक नातं जपतो, पण त्याच नात्यांमध्ये तो हळूहळू हरवत जातो. तो खोटं बोलून वाचू शकतो, पण तसं करणं हे त्याला कधी जमत नाही. म्हणून तो स्वतःचं नुकसान हे सगळं सहन करतो. फक्त श्रोतेहो, स्वतःचं खरं असणं टिकवण्यासाठी. बाकी प्रामाणिक माणूस कधीच हारत नाही, पण तो जिंकतानाही आतून खूप काही गमावून बसलेला असतो. खरंय का बघा, पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची हीच दोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच, पण तोच आपल्याला घडवणारा खरा शिल्पकार असतो. अडचणीने वेढलं की माणूस स्वतःची खरी ताकद ओळखू लागतो. वेळ लागतो. जिद्द, चिकाटी आणि विश्वास ठेवला तर उशिरा का होईना, पण विजय नक्की मिळतो. ज्याला ज्या रूपात देव हवा असतो त्याला तो तसा मिळतो. देवाच्या रूपाला मर्यादा नाहीत, मर्यादा आपल्या विचारांना आहेत. व्यक्तीची पात्रता काही असो, एक चांगला माणूस असणं ही सर्वात मोठी ओळख आहे. कारण कौशल्य शिकता येतात, पदे बदलू शकतात, यश येतं आणि जातं, पण माणसाच्या अंतर्मनातील चांगुलपणाच त्याला एक माणूस म्हणून वेगळं ठरवतो. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतं, तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका. कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचं अर्थ बदलतात. आपल्या मुलांसाठी स्वतःला जपा, कारण आपल्या मुलांना आपल्याशिवाय कोणी जीव लावत नसतं. जर आजच्या काळात तुमची बायको तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी भांडत असेल तर समजून जा, तुमच्यासारखं नशीबवान दुसरं कोणी नाही. प्रामाणिक कष्ट करणाऱ्यांचं शौक पूर्ण होत नसेल, पण त्यांची झोप मात्र नक्की शांतपणे पूर्ण होते. आयुष्यात फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची, आपली तक्रार परमेश्वराकडे कोणी केली नाही पाहिजे. आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागायचं. ज्यांना आपलं असणं हवं असतं ते आपल्यासाठी स्वतःला बदलतात, आणि ज्यांना आपलं नसणं हवं असतं ते मात्र आपल्याला बदलण्यास भाग पाडतात. आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्वाचा घटक आहे.
तो गुंतवणुकीसारखा आहे. जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुपटीनं होत असते. रडताना पाठीवर हात फिरवून काय झालं हे विचारणारा महत्वाचा असतो. हारल्यानंतर धीर देणारा महत्वाचा असतो. वाईट परिस्थितीत मदत करणारा महत्वाचा असतो. रुसून बसल्यावर समजून सांगणारा महत्वाचा असतो. चुकीच्या वाटेवर जाणाऱ्यांना मार्ग दाखवणारा महत्वाचा असतो. खचून गेल्यावर प्रेरणा देणारा महत्वाचा असतो. आणि यासाठी अशी माणसं आयुष्यात असणं महत्वाचं असतं. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीतरी लपवून जगत असतो. कोणी वेदना, कोणी आठवणी आणि कोणी स्वतःचं खरं मन. भांडण लावणारे आणि भांडण वाढवायला मध्येच काढे घालणारे आजूबाजूला असतील. तोपर्यंत घर असो किंवा गाव, महाभारत घडतच राहणार. कारण या लोकांना शांतता बघवत नसते. चुकीचा निर्णय एका क्षणाचा असतो, पण त्याचा पश्चाताप जन्मभराचा असतो. आई वडील ओरडतात कारण त्यांना तुम्हाला हारताना बघायचं नसतं. सगळं काही सेट झाल्यावर स्वतःसाठी जगू हे आपण स्वतःला दिलेलं सगळ्यात मोठं आणि खोटं गिफ्ट असतं. स्वतःचा खरेपणा हा सिद्ध करायचा नसतो. शंका घेणारा एक एक माणूस शांतपणे आयुष्यातून कमी करायचा असतो. प्रकृती, वेळ आणि संयम ही प्रत्येक दुखण्यावरची औषधं आहेत. आनंदातून उमललेलं हास्य सुंदर असतंच, परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरं जाताना आणि झगडताना न कळत खुललेलं स्मित म्हणजे केवळ अप्रतिम सौंदर्य असतं. थोडा काळ असतो सौंदर्याचा, पण उरलेला प्रवास मात्र स्वभावानं पूर्ण केला जातो. आयुष्य म्हणजे काय, किती, कशासाठी आणि कोणासाठी हे माहीत नसतानाही जो दिवस उगवतो तो मावळतो. हे नियतीचं चक्र उघड्या डोळ्यांनी पाहणं म्हणजेच आयुष्य. कधी कधी मागं वळून पाहताना जाणवतं की ज्या संकटाने रडवलं त्याच संकटाने आज खंबीर बनवलं. खरं सांगायचं झालं तर माणूस तोंडानं एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काळ संपतो, वेळ संपतो आणि वयही संपतं तरी जमत नाही. त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक करू नका, कारण स्वारी बोलल्यानं सगळ्या चुका माफ होत नसतात.